नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. आदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल आपण पाहत आहात. या चॅनलला जर व्हिडिओ आवडले लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला जो टीचिंग मेथड आहे तिथपर्यंत पोहोचायला हवे. आणि आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही ॲडमिशन सध्या चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहे, त्या लिंकवर आपले फॉर्म फिलअप करायचा आहे. धन्यवाद. मग आपण सुरू करूयात. आज सुरू करणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 10th चॅप्टर 10th स्टँडर्ड मधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर आय थिंक अरिथमेटिक प्रोग्रेशन 3rd चॅप्टर आहे. अंकगणिती श्रेणी म्हणतो आपण त्याला. याचा थोडक्यात अंदाज घेणार आहोत आपण. यातला समजा हा एक नंबर आहे 1 3 5 7 हे नंबर सिरीज आहेत. ठीक आहे. लास्टला डॉट 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 131 आहे. या नंबर सिरीज मध्ये हा जो पहिला नंबर आहे, ही जी आहेत ही नंबर, ह्याला म्हणतात इंग्लिश मध्ये टर्म. काय म्हणतात? टर्म. मराठीत पद. काय म्हणतात? पद. मग हा पहिला पद म्हणून पहिला टर्म म्हणजे T1, हा दुसरा T2, हा तिसरा T3, हा T4. मग हा कितवा असणार आपल्याला माहित नाही. कितवा नंबर आहे माहित नसेल तर तिथं आपण काय लिहायचंय? n. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. n आपण दुसऱ्या कलर मध्ये घेऊयात. n हा माहित नाही म्हणून लिहिलेला आहे. म्हणजे हा जो 131 हा आहे तो काय आहे? Tn आहे. काय आहे? Tn. मग आता आपण ही जी T1 आहे ना, हा T1 इम्पॉर्टंट आहे. त्या T1 लाच आपण काय म्हणायचं? ए म्हणजेच T1. ए म्हणजेच T1. T1 किती आहे? 1. म्हणजे ए बरोबर किती आली? 1. हा कायम लक्षात ठेवा, सूत्रात लागणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर लागतो, तो आहे डी. काय आहे? डी. डी म्हणजे डिफरन्स. डी म्हणजे काय? डिफरन्स. या दोन्ही मधील प्रत्येक दोन टर्म मधील डिफरन्स किती आहे बाबा? 3 - 1 2, 5 - 3 2. पण इथं कंपल्सरी दुसऱ्यामधून पहिला, तिसऱ्यामधून दुसरा, चौथ्यामधून तिसरा. म्हणजे काय? इथे तुम्हाला T2 वजा T1 किंवा T3 वजा T2, T4 वजा T3 असंच करावं लागेल. मग तुम्हाला सोडवताना कंपल्सरी काय? T2 वजा T1 करायचं आहे. T2 किती आहे? 3. ओके. T1 किती आहे? मायनसला मायनस, 1ला 1. मग डी अशा पद्धतीने किती आली? 3 - 1 किती? 2. सो आपल्याला डी किती आहे? 2 आलेली आहे. मग आपल्याला काढायचं काय नेमकं? ही जी n आहे ना, n आपल्याला माहित नाही. हा जो नंबर आहे हा नंबर शेवटचा आहे, लास्ट आहे. याला लास्ट टर्म सुद्धा म्हणतात. लास्ट टर्म, मराठीत शेवटचा पद असंही म्हणतात. ओके. यालाच आपण Tn सुद्धा म्हणतात. Tn किती दिलाय? 131. मग हा जो 131 आहे, हा 131 कितवा नंबर आहे हे काढायचं आहे. मग आपल्याला एक ब्रह्मास्त्र, एक सूत्र शास्त्रज्ञाने शोध लावून ठेवलेलं आहे. ते आहे Tn + a. Tn = a + n - 1 ब्रॅकेट कंप्लीट d. हा जो सूत्र आहे, हा सूत्र कशासाठी वापरायचं ते आपण समजून घेऊया. n काढण्यासाठी, कशासाठी? n काढण्यासाठी सूत्र वापरायचा. ठीक आहे. त्यानंतर लास्ट टर्म, हा शेवटचा पद काढण्यासाठी, शेवटचा पद किंवा लास्ट टर्म काढायचा आहे किंवा Tn काढायचा आहे, त्यासाठी सुद्धा सूत्र वापरायचा. मग आपल्याला काय काढायचं आहे? n काढण्यासाठी. म्हणून हा सूत्र आपण आता सध्या वापरणार आहोत. मग हा थोडासा छोटासा भाग करूया, मग ते सूत्र वापरून आपण n काढण्याचा प्रयत्न करूयात. मग आता आपल्याला माहिती आहे की सूत्र Tn = a + n - 1 ब्रॅकेट कंप्लीट d. T ला T, n माहित नाही ना, Tn. मग आपल्याला Tn माहिती आहे पूर्ण, इथं दिलेलं आहे आपण. Tn किती आहे? 131. 131. ए किती आहे? आता मगाशी शिकलेला आहे. ए किती आहे? 1 + n माहित नाही, तसंच ठेवा.
1 ला 1, डी किती आहे, डी काढलाय आपण मगाशी, किती 2 इज इक्वल टू, इथेच कॅल्क्युलेशन करताना बॉडमास मेथड वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, बॉडमास. बॉडमास म्हणजे काय, पहिला ब्रॅकेट ऑफ, ब्रॅकेट मधला सोडवा, त्यानंतर डिव्हिजन असेल म्हणजेच त्यानंतर डिव्हिजन असेल तर सोडवा, त्यानंतर मल्टिप्लिकेशन असेल तर सोडवा, त्यानंतर ॲडिशन असेल तर सोडवा, त्यानंतर सबट्रॅक्शन असेल तर सोडवा. मग पहिला काय करायचं आपल्याला, डिव्हिजन, पहिला काय करायचं आहे, ब्रॅकेट. इथं ब्रॅकेट आहे का, आहे. मग सोडवता येतं का, नाही. मग काय करायचं, डिव्हिजन, डिव्हिजन आहे का, नाही. मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन आहे बघा, या दोघांमध्ये काय नसेल तर मल्टिप्लिकेशन. मग हे 2 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करण्यासाठी 2 ने या नंबरला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल आणि -1 ला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागेल. बाकीचं आहे तसंच ठेवू. 1 ला 1, प्लस ला प्लस, 131 ला 131. ओके, आता सोडवूया. आन्सर काय तर चेक करूया. 2 × n, 2n, 2 × 1, 2 येतो, 1 इथं प्लस आहे ना, काय नसेल तर प्लस, प्लस इंटू मायनस, मायनस. मग आता कॅल्क्युलेशन करूयात, पुढे जाऊयात तसंच, इक्वलला इक्वल. आता कुठे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन नाही, आता काय ॲडिशन. ॲडिशन कुठे दिसतोय का, पण इथं n आहे, n असेल तर ॲडिशन करायचं आहे. मग काय आहे, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन आहे बघा, हा नंबर 1 आणि हा दुसरा मायनसला पण पकडा, बाहेर लिहून ठेवा 1 - 2. असं असेल तर ॲडिशन मायनस म्हणजे प्लस आणि मायनस असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायचा. मायनस किंवा प्लस असेल तरीही सबट्रॅक्शन, एकदा प्लस एकदा मायनस आहे. 2 - 1 किती, 2 - 1 किती, 1. मोठ्या संख्येजवळ कोणता चिन्ह आहे, -1. मग आपण एक काम करू, हे 2n ला आहे तसंच लिहू, लिहिला. या दोघांचे कॅल्क्युलेशन किती येतो, -1. 2 - 1 1, मोठ्या संख्येजवळ कोणता चिन्ह आहे, मायनस आहे, म्हणून हा -1. हा 131 ला 131 ॲज इट इज लिहूया. इज इक्वल टू हा -1 इकडे आल्यानंतर प्लस होतो, मग 2n ला 2n, 131 -1 इकडे आल्यानंतर +1, मग 132 येतो, इज इक्वल टू 2n. मग 2 आणि n मध्ये काय असतो, मल्टिप्लिकेशन असतो, n ला इथंच ठेवा. 2 मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आल्यानंतर डिव्हिजन, 132 डिवाइड बाय 2. मग आपण हे कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे, मग आता कॅल्क्युलेशन करताना n इज इक्वल टू, डिव्हिजन करता येतं का, इथंच करा, नाही तर तिथं करा. इथंच करण्याचं शिका थोडंसं बघा. 132 डिवाइड बाय 2 आहे. ठीक आहे, मग आपण करूया. 2 1 जा 2, 2 चा टेबल 13 च्या पुढे जाऊ नये असं म्हणा. 2 6 जा 12, 2 7 जा 14 येतो, पण 2 6 जा 12. 12 13 मधून म्हणजे 13 मधून 12 वजा केले, किती राहिलं, 1 राहिला, परत 12 आला. 2 वॉट 12, 2 6 जा 12. मग n इज इक्वल टू किती आली, 66. याचाच अर्थ काय झाला, हा जो 131 आहे, आपण याला जरा कमी करूया. n किती आली लक्षात ठेवा, n किती आली, 66. आपण परत या मुद्द्याकडे वळूया. ठीक आहे, मग आता आपण नंबर काढलेला आहे, एक कशाचा नंबर काढलेला आहे, कशाचा काढलेला आहे की n म्हणजे T66 म्हणजे n चा नंबर काढलेला आहे, n चा नंबर काढलेला आहे, म्हणजे n किती आली, 66. हा जो 131 आहे कितवा नंबर आहे, 66th नंबर आहे, हे 66th नंबर 131 आहे. जर समजा त्यांनी हे दिलं नाही, 131 दिलेलं आहे, आता n दिलेलं आहे, तेव्हा सुद्धा हा सूत्र वापरायचं आहे. मग आता ते मेथड सुद्धा एकदा चेक करूया. मी एकदा इरीज करतो ह्याला. ठीक आहे, मग हा परत हेच आपल्याला माहिती आहे, एवढंच की आपल्याला काय काढायचं आहे, हा इथला नंबर काढायचा आहे, शेवटचा T66 काढायचा आहे. काय काढायचं आहे, T66 काढायचा आहे, इथला नंबर. ठीक आहे, मग T66 काढण्यासाठी सुद्धा परत कुठला सूत्र वापरायचा, Tn इज इक्वल टू हे प्लस n - 1 ब्रॅकेट कंप्लीट d. मी मगाशी म्हटलं होतं शेवटचा पद, म्हणजे शेवटचं पद काढण्यासाठी. मग आता t ला t, n म्हणजे इथं t जवळ कोणता नंबर आहे, 66. मग आता 66 लिहा.
इज इक्वल टू ए किती आहे, ए किती आहे 1 1, एन किती आहे, एन आत्ता काढलेला आहे इथं 66, ओके -1 ला -1, डी किती आहे 2, ओके. मग आता प्रॅक्टिस परत, पहिल्यांदा काय करा ब्रॅकेट सोडवा, 66 - 1 65, बाकीचं आहे तसंच इंटू 2, इकडे प्लसला प्लस 1 ला 1, परत बॉडमासच्या पद्धतीनुसार काय करायचं, पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, प्लसला प्लस 1 ला 1, 2 5 जा 10, कॅरी 1 येतो, 2 6 जा 12 प्लस 1 30 न, ओके. या दोघांचे ॲडिशन किती येतो 131, मग आली की नाही T66 किती आली 131. मग ही 131 इथं नंबर आपल्याला मगाशी होतं, तुम्ही पाहिलेला होता. आता किती आलेले आहे 131. यासाठी म्हणजे तुम्हाला जर n काढायचं असेल तरी सुद्धा हा सूत्र वापरायचा आहे. शेवटचा टर्म, लास्ट टर्म, शेवटचा पद काढायचा असेल तरी हा सूत्र वापरायचा आहे. आणि हेही लक्षात ठेवा, या शेवटचा टर्मला L सुद्धा म्हणतात, N सुद्धा म्हणतात आणि लास्ट टर्म सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवा, ओके. आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट हा सूत्र आहे, हे ब्रह्मास्त्र आहे, Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट डी. जेणेकरून हा सूत्र पाठ करा, परफेक्ट पाठ करा, सगळा भाग व्यवस्थित कळेल. धन्यवाद.